ढोकळा लाल का पडतो ते बघूया। रवा घेतलेला आहे, यात मीठ घालत आहे, ही हळद घालत आहे, यातच हा लिंबाचा रस घालत आहे आणि हा इनो घालत आहे। आता हे भिजवून घेऊया। आता हे सर्व मी एकदाच घातलेले आहे, मीठ, हळद, इनो आणि लिंबाचा रस। आता हे मिश्रण आपण वाफवायला ठेवूया। आता गॅसवर पाणी ठेवलेले आहे, यामध्ये हे भांडे ठेवत आहे मी। आता हा ढोकळा बघूया आपण लाल पडतो का नाही ते। हा बघा, सर्व सोबतच मिक्स केल्यामुळे हा ढोकळा बघा लाल पडलेला आहे। त्यामुळे हळद इनो एकत्र न येऊ देता सगळे अलग अलग मिक्स करून शेवटी इनो घालायचा आणि मिक्स करून नंतर ढोकळा वाफवायला ठेवायचा, नाहीतर असा लाल पडतो।